नमस्कार मित्रांनो, एपी मराठी स्टोरीमध्ये आपले स्वागत आहे. आज मी तुम्हाला एक अशी सत्य घटना सांगणार आहे, एक अशी भयानक क्राईम स्टोरी जी सुरुवात तर प्रेमापासून झाली, पण शेवट झाला खूप भयानक. ही घटना घडली आहे हरियाणाच्या सोनीपत जिल्ह्यात. हा प्रदेश शेतीप्रधान असला तरी येथेही गुन्हेगारीचे वावर आहे. तर चला मग सुरू करूया आजची आपली कहाणी. या कहाणीमध्ये प्रेम आहे, द्रोह आहे, फसवणूक आहे आणि एक भयानक शेवट आहे. ही कहाणी सुरू होते सोनीपत जिल्ह्यातील ककाना गावात राहणाऱ्या रामकिशन नावाच्या व्यक्तीपासून. हा एक साधासुधा शेतमजूर वाटत असला तरी त्याच्या मागे एक गडद इतिहास होता. रामकिशन हा पेशाने चौकीदार होता आणि तो सोनीपतमधील कामी रोडवर स्थित आशीर्वाद गार्डन या ठिकाणी चौकीदारीचे काम करत असे. ही नोकरी त्याला फारशी मोठी नव्हती, पण त्यामुळेच त्याचा गावात दबदबा होता. तो आपल्या पत्नी सरिता आणि आपल्या संपूर्ण कुटुंबासोबत तिथेच राहत असे. त्यांचे घर हे गार्डनच्या परिसरातच एक लहानसे क्वार्टर होते. पण या रामकिशनमध्ये एक वाईट गोष्ट होती. बाहेरून तो शांत वाटत असला तरी आतमध्ये तो एक वेगळाच माणूस होता. तो आपराधिक प्रवृत्तीचा माणूस होता. त्याला गुन्हे करण्याची सवय होती आणि त्यात त्याला मौज वाटत असे. पोलीस रेकॉर्डनुसार त्याच्यावर गावात जवळपास 1 डझन केस दाखल होत्या. या केस त्याच्या गुन्हेगारी पैलूंचे स्पष्ट दर्शन घडवतात. चोरी, मारहाण, जबरदस्ती अशा अनेक गुन्ह्यांमध्ये तो गुंतलेला होता. गावातील दुकानांमधून चोरी करणे, रस्त्याने जाणाऱ्या लोकांना त्रास देणे, पैशांसाठी जबरदस्ती करणे हे त्याचे सर्वसाधारण काम होते. त्याच्या या चारित्र्यामुळे गावातल्या लोकांमध्ये देखील त्याची भीती पसरलेली होती. लहान मुले देखील त्याच्या नावाने घाबरत असत. कोणी त्याच्याशी वाद घातला तर तो सहजासहजी मारहाण करायचा, अशी त्याची प्रतिमा होती. त्याचा एकच नियम होता, जो मोठा ठरेल तोच योग्य. आणि याच रामकिशनची पत्नी होती सरिता. सरिता ही साधारणपणे सुशिक्षित आणि शांत स्वभावाची स्त्री होती. तिचे शिक्षण 10वी पर्यंत झाले होते आणि ती एक सभ्य कुटुंबातून आली होती. पण तिच्या नशिबात हा गुन्हेगार पती लागला होता. त्यांचा विवाह ही एक जबरदस्तीचीच गोष्ट ठरली होती. रामकिशनच्या या गुन्हेगारी प्रवृत्तीमुळे तिचे आयुष्य नरकसमान झाले होते. रोजच्या भांडणांनी, मारहाणीने ती त्रस्त झाली होती. दारू पिऊन आल्यावर रामकिशन तिला मारहाण करायचा, तिच्यावर संशय ठेवायचा आणि तिला मानसिक छळ करायचा. तिला वाटायचं की कधीतरी ह्या जीवनातून मुक्ती मिळावी, पण ती स्त्री होती. मार्ग काय? समाज काय म्हणेल? कुटुंबाची प्रतिष्ठा कशी जाईल? असे अनेक प्रश्न तिच्या मनात उभे राहत असत. असा विचार करत ती दररोज आपल्या दुःखातच राहायची. तिच्यासाठी प्रत्येक दिवस हा एक नवा संघर्ष होता. याच दरम्यान रामकिशनची एक मैत्री जमली सतपाल नावाच्या दुसऱ्या व्यक्तीशी. ही मैत्री झाली ती जेलमध्ये. होय, ही एक विचित्र परिस्थिती होती. रामकिशनवर इतके केस होते की त्याला अनेक वेळा जेलची यातना भोगावी लागली होती. त्याच्या गुन्हेगारी कारकिर्दीत जेल हा एक सामान्य भाग बनला होता आणि त्याच एका जेल प्रवासात त्याची ओळख झाली सतपालशी. सतपाल हा देखील एक गुन्हेगारी मनोवृत्तीचा तरुण होता. तो एका चोरीच्या प्रकरणात अटक झाला होता आणि त्याला काही महिन्यांची शिक्षा झाली होती. दोघांच्या स्वभावात साधर्म्य होते, म्हणून त्यांची जेलमध्ये चांगली जम बसली. दोघेही एकमेकांच्या गुन्हेगारी कहाण्या ऐकत असत, एकमेकांना सल्ला देत असत. जेलच्या त्या 4 भिंतींमध्ये त्यांची एक विचित्र मैत्री निर्माण झाली. जेलमधून बाहेर पडल्यानंतर सतपालने रामकिशनकडे कामाची विनंती केली. त्याला नोकरीची गरज होती आणि रामकिशनकडे चौकीदाराची जागा होती. रामकिशनने त्याला आशीर्वाद गार्डनमध्ये चौकीदाराची नोकरी दिली आणि अशा प्रकारे दोघांचे दैनंदिन संबंध आणखी घनिष्ठ झाले. दोघे एकत्र काम करू लागले, एकत्र दारू प्यायला लागले, एकत्र गावात फिरू लागले. ते एकमेकांचे जीवाभावाचे मित्र बनले. पण या दोघांच्या मैत्रीमुळे एक अनपेक्षित गोष्ट घडली. ती म्हणजे सरिता आणि सतपाल यांच्यातील नजीकचा संबंध. सतपाल गार्डनमध्ये कामासाठी येऊ लागल्यानंतर तो रोज सरिताला भेटू लागला. सुरुवातीला तो फक्त नमस्कार घालायचा, थोडेफार बोलायचा, पण हळूहळू त्याने सरिताच्या दुःखाकडे लक्ष दिले. तो तिच्याशी बोलताना करुणा दाखवायचा, तिच्या समस्यांचे निराकरण सुचवायचा. रामकिशन जेव्हा तिला मारहाण करायचा तेव्हा सतपाल मध्ये पडायचा आणि तिला वाचवायचा. एकदा तर रामकिशनने दारूच्या नशेत सरितावर मोठा हल्ला चढवला होता, तेव्हा सतपालने मध्ये पडून तिला वाचवले होते. या प्रसंगानंतर सरिताच्या मनात सतपालबद्दल आदर निर्माण झाला. सरिताला वाटू लागले की सतपाल हाच खरा माणूस आहे, जो तिच्या दुःखाला कळतो, तिच्यावर प्रेम करतो. आणि अशा प्रकारे दोघांच्यात प्रेम संबंध निर्माण झाले. हे संबंध गुपित होते, पण ते दिवसेंदिवस दृढ होत चालले होते. सतपालने सरिताला आश्वासन दिले की तो तिला या नरकातून बाहेर काढील. त्याने तिला सांगितले की तिला एक सुखी आयुष्य जगता येईल, ती एका सभ्य माणसाबरोबर राहू शकेल. पण त्यासाठी एकच मार्ग होता, रामकिशनचा शेवट करणे. रामकिशन जिवंत असताना सरिताला कधीच सुटका नव्हती. सुरुवातीला सरिता ही कल्पना ऐकून घाबरली.
तिला वाटले की हे शक्य नाही, हे चुकीचे आहे. पण मग तिच्या मनातील दुःख, राग आणि सतपालवरचे प्रेम यामुळे ती ही योजना मान्य करू लागली. तिला वाटू लागले की हा एकमेव मार्ग आहे तिला या नरकातून सुटण्यासाठी. दोघांनी एक भयानक योजना आखली. रामकिशन दारू पिऊन झोपलेला असताना त्याचा खून करण्याची. त्यांनी ठरवले की हे काम अत्यंत गुपितपणे केले पाहिजे आणि त्यानंतर ते आत्महत्येचे नाटक रचतील. एका रात्री रामकिशनने खूप दारू प्यायली होती आणि तो अचेतनावस्थेत झोपला होता. हाच योग्य वेळ समजून सरिता आणि सतपालनी हल्ला केला. सरिताने झोपलेल्या पतीचे प्रायव्हेट पार्ट इतक्या जोरात दाबले की त्याला श्वास घेता आला नाही आणि तसाच त्याचा मृत्यू झाला. हा प्रसंग अत्यंत क्रूर आणि भीषण होता. ही घटना इतकी क्रूर होती की सांगितली तरी विश्वास बसत नाही. एक पत्नीने स्वतःच्या पतीचा अशा पद्धतीने खून केला हे ऐकून कोणाच्याच मनाला धक्का बसला असता. पतीचा खून केल्यानंतर सरिताने पोलिसांना फोन करून सांगितले की तिच्या पतीने गळफास घेतल्यामुळे मृत्यू आला आहे. तिने अभिनय केला आणि रडकुंड्या केल्या. तिने सांगितले की रामकिशनने आत्महत्या केली आहे कारण त्याला पैशाची चिंता होती. पण पोलिसांना गोष्टीत काहीतरी संशय वाटला. त्यांना वाटले की रामकिशनसारख्या गुन्हेगार व्यक्तीने आत्महत्या करणे संभवनीय नाही. त्यांनी शव पाहिले तेव्हा त्याला गळफासाची कोणतीही खूण नव्हती. उलट शरीरावर इतर जखमा होत्या. शरीरावर निळे पाणी आले होते आणि खास करून खासगी अवयवांवर जोराचे डाग होते. पोलिसांनी सरिताची काळजीपूर्वक ओळखपट्टी घेतली. तिच्या बोलण्यात अनेक विसंगती त्यांना आढळल्या. ती एका गोष्टी सांगायची आणि नंतर दुसरी सांगायची. तिच्या चेहऱ्यावरच्या भावना खऱ्या नव्हत्या. शेवटी पोलिसांच्या चोख तपासणीमुळे सरिता ठाम राहू शकली नाही आणि तिने सर्व कबूल केले. ती आपल्या गुन्ह्याचा भार सहन करू शकली नाही. तिने सांगितले की तिने आपल्या बॉयफ्रेंड सतपालबरोबर मिळून हा खून केला आहे कारण तिचा पती तिला नेहमी त्रास देत असे. तिने सर्व योजना, सर्व चर्चा आणि शेवटी खून ही सर्व कबूल केले. सध्या आरोपी सरिताला पोलिसांनी अटक केलेली आहे, तर दुसरा आरोपी सतपाल हा अद्याप फरार आहे. खून झाल्यानंतर सतपाल गावातून निसटला आणि तो कुठे गेला याचा अद्याप पत्ता लागला नाही. पोलीस त्याच्या शोधासाठी विशेष तपास पथके उभारलेली आहेत. त्याचे नातेवाईकांना विचारले जात आहे. त्याचे मित्र तपासले जात आहेत. गावातील लोक या घटनेने दचकले आहेत. रामकिशनचा गुन्हेगारी इतिहास असला तरी या प्रकारची क्रूर हत्या कोणाच्याच अपेक्षेपलीकडे होती. एका स्त्रीने स्वतःच्या पतीचा अशा भीषण पद्धतीने खून केला हे ऐकून सगळेजण स्तंभित झाले आहेत. पोलीस अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार ही एक पूर्वयोजित हत्या आहे. प्रेम फसवणुकीमुळे घडवून आणली गेलेली ही घटना आहे. आम्ही फरार आरोपीला लवकरच अटक करू. त्यांनी असेही सांगितले की या प्रकरणात सतपाल हा मुख्य ब्लॅकमेलर आहे आणि त्यानेच सरिताला या गुन्ह्यासाठी प्रवृत्त केले आहे. तर मित्रांनो, ही घटना ऐकून तुम्हाला काय वाटते? अशा गुन्हेगारांना कोणती कठोर शिक्षा मिळायला हवी? तुमचे विचार कमेंट सेक्शनमध्ये नक्की मांडा. या कहाणीचा उद्देश कोणाच्याही भावना दुखावणे नसून समाजाला अशा घटनांपासून जागरूक करणे आणि नात्यांमध्ये प्रामाणिकपणा, जबाबदारी आणि सहनशीलतेचे महत्त्व पटवून देणे आहे. आपल्या आजूबाजूला अशा अनेक घटना घडत असतात ज्याकडे आपण दुर्लक्ष करतो, पण यामागची मानसिकता, यामागचे दुःख आपण समजून घेतले पाहिजे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, मित्रांना पाठवा आणि अशाच खरा क्राईम स्टोरी, सत्य घटना नेहमी ऐकायच्या असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा. बाजूची बेल आयकॉन दाबा जेणेकरून नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल. आम्ही अशाच भयानक, रोमहर्षक सत्य कथा तुमच्यापर्यंत पोहोचवत राहू. पुढच्या व्हिडिओमध्ये आणखी एक धक्कादायक सत्य घटना घेऊन भेटूया. तोपर्यंत काळजी घ्या, सुरक्षित रहा. धन्यवाद. जय हिंद.